करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी इथं विविध विकास कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन करण्यात आले। यामध्ये प्राथमिक शाळा दुरुस्ती कॉन्क्रिटीकरण, गावाअंतर्गत गटर्स कॉन्क्रिटीकरण, भराडी देवी मंदिर परिसर कॉन्क्रिटीकरण, नवीन गाव विहीर बांधकाम आणि खुदाई, पाईपलाईन क्रशर, सांगवडे ते हलसवडे मेन रोड गटर्स आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला। तर जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन आणि पाण्याची टाकी तसंच पाण्याचा टँकरचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी संजय गांधी श्रावणबाळ पेन्शन मंजुरी पत्र वाटप, नवीन आणि विभक्त कुटुंब केलेलं डिजिटल रेशन कार्डचं वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांचं गावाच्या विकासामध्ये मोठं योगदान असल्याचं सांगितलं। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कोणतंच काम विकासापासून वंचित राहिलं नाही असं सांगून विरोधक हे जलजीवन मिशन आमची असल्याची टिमकी जरी वाजवत असले तरीही आमदार सतेज पाटील पालकमंत्री असताना या सगळ्या योजनांना मंजुरी मिळाली हे सर्वश्रुत असल्याचं सांगितलं। आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना गावातील 3.5 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन होत असल्याबद्दल आनंद वाटत असल्याचं सांगत गावातील कोणतंही काम असू दे, अडचण असू दे, ती सोडवली पाहिजे हीच आमची सातत्यानं भूमिका राहील अशी ग्वाही दिली। आत्तापर्यंत दक्षिण मतदारसंघात 700 कोटींची कामं केली याचा नक्कीच आनंद आहे। विरोधक टीका करत राहतील त्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं हेच त्यावर उत्तर आहे असा टोला त्यांनी लगावला। याशिवाय गावाला क्रीडांगणाची गरज असून याबाबत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात सत्यशोधक चित्रपटाचा उल्लेख करत फुले दाम्पत्यानं शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली असल्याचं सांगितलं। या महापुरुषांचे चांगले विचार सांगणं गरजेचं आहे। देशात वेगळं वातावरण निर्माण झालंय, संवेदना आहेत की नाही हा प्रश्न निर्माण झालाय, देश नेमका कुठल्या दिशेनं जात आहे हा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे महापुरुषांनी दिलेल्या विचारांच्या दिशेनं देश जात आहे का याचा सगळ्यांनी विचार करायला हवा। सध्या संविधान अडचणीत आहे, त्यामुळे सगळ्यांचं भविष्यच अडचणीत आहे। आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की लोकशाही टिकवली पाहिजे। नको ते धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत। आम्ही सुद्धा देव मानतो आणि सगळ्या जाती धर्मांचे उत्सव साजरे करतो, पण देशातील संपत चाललेला बंधुभाव वाढवला पाहिजे। लोकशाही टिकवायची असेल आणि राजकारण व्यवस्थित ठेवायचं असेल तर एका विचारानं सर्व गावं एकत्र आली पाहिजेत आणि हे सरकार बदललं पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं। यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला आत्तापासून लागा अशा सूचना त्यांनी दिल्या। यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सभापती विजय पाटील, माजी पंचायत सदस्या शोभा राजमाने, उपसरपंच सुनीता खुडे, ग्रामपंचायत सदस्य पोपट सिद्धनूरले, बाबू अंगणे, अनिल चव्हाण, अनिकेत जाधव, सदस्य अलका शिंदे, सपना चौगुले, गौराबाई खोजगे, सुषमा वडर, ग्रामसेवक राजकुमार खोत, बाबासाहेब खोत, माजी सरपंच बाळासाहेब खोजगे, कुमार खुडे, मोहन खोजगे, उत्तम कुंभार, महेश स्वामी, डॉक्टर श्रीकांत चौगुले, बाळासो उपाध्ये, उजळाईवाडी सरपंच DG माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।